शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना चालणार नाही, ते म्हणजे शिवाजी महाराज होऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय। शिवनेरीची मुठभर माती घेऊन अयोध्येला गेलो, त्यानंतर अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर राम की बात झाली, आता काम की बात करा। राम ही एका व्यक्तीची पक्षाची मालमत्ता नाही, भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, त्रिवार नाही। जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं। आज तुम्ही तिकडे जे काय जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागावळ्याचं काम नव्हतं। आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जी माती आहे, या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे। जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली। अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली, औरंगजेब आला त्याला सुद्धा मूठ माती दिली। आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट आहे। प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही। आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल। भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम। राम की बात हो गई, अभी काम की बात करो, अभी काम की बात करो। चलो हो जाने दो चर्चा, कामावरती चर्चा करा। तुम्ही 10 वर्षात काय केलं, 75 वर्षात काँग्रेसने काय केलं, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे पहिलं सांगा। आता सहज माझ्या मनात आलं होतं की इतके वर्ष विषय चाललेला आहे, थंड बस्त्यात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक। मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ, शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ। तुम्ही माना अथवा नका मानू, पण मी 2018 मध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो। त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला। हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे। आणि अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले, पण तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशा लावा ना, आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत। हे म्हणे काँग्रेस सोबत गेले, हिंदुत्व सोडलं, काँग्रेस सोबत गेले, शिवसेनेची काँग्रेस झाली। अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।